म्हणजे खूप दिवस झालं, खूप वर्ष झालं जिजामाता उद्यानाचं उद्घाटन हे रखडलं होतं. बरीचशी कामामध्ये ह्याच्या बऱ्याचशा चेंजेस झाल्या, बरीचशी एस्टिमेट करत असताना त्यावेळेला दिरंगाई झाली आणि काम कशा पद्धतीनं करावं. काम आला का निधी कमी पडायचा आणि निधी असताना कामाचं रूपरेषा मोठी होती, त्यामुळं कामाला थोडी दिरंगाई झाली. पण आज कोट्यवधी रुपये खर्च करून आपण जिजामाता उद्यानाचं त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा केलेला आहे. नक्कीच याच्यामध्ये बरीचशी कामं जरी राहिली असतील, आता 2 कोटीचं वंडर पार्क हेच राहिलेलं आहे, तर हा जो प्रकल्प आहे वंडर पार्कचा, तर तो राहिलेला आहे. नक्कीच त्यामध्ये इथं जागेच्या आणि इथल्या सिच्युएशनप्रमाणे आपण ते जर बसत असेल तर ते पण करू. ह्यातली जरी काय कामं झाली असतील, काय निकृष्ट झाली असतील, तर ठेकेदाराची कुठलीही गय न करता त्या ठिकाणी या पद्धतीनं हे खरं तर नगरपालिकेच्या वतीनं नाही, पण इथला लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो. परंतु त्यांची ही जबाबदारी आहे की ही कामं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं करून घेणं. इथं काम करत असताना एकदमच येऊन या ठिकाणी असंच झालं तसंच झालं म्हणण्यापेक्षा आपण आता होऊन बी मला वाटतं 5-6 महिन्याचा कालावधी होऊन गेला. त्या 5-6 महिन्यात जरी एखादी व्हिजिट झाली असती, ठेकेदाराला बोलवलं असतं, ठेकेदार ऐकत नसेल तर त्याच्यावर ॲक्शन घेता आली असती. सगळ्या पद्धतीने आमचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मी आहे, प्रशांत मालक आहेत, जरी आम्हाला त्या ठिकाणी जर विकास कामामध्ये तुम्ही आम्हाला कधीही बोलवा, आम्ही दोघंही त्या निमित्तानं आपल्याला विकास कामामध्ये आमच्याही दोघांचा ध्यास एकच आहे की पंढरपूरचा विकास. परंतु ज्या पद्धतीनं राजकारण फक्त हेच डोळ्यासमोर ठेवून जर करायचं झालं तर शहराचा विकास आपण त्या ठिकाणी आपण म्हणतोय तर आपण विकासापासून थोडंसं 4 हात लांबवर जाऊ शकतो. मागितली तुम्ही आता बऱ्याचशा ह्याच्यामधून टक्केवारीच्या विळख्यात मी बरेचशा कॉन्ट्रॅक्टर, बरेचसे आपल्यासारखे मी आमचे मित्र पत्रकार आहेत, बरेचसे नागरिक आहेत, तर आज मला बोलवलं. आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये जाताना तुमचा मोबाईल हात घेऊन दिला जातो का? तुम्ही पत्रकारांनी सांगा. तुम्हीच मला प्रश्न विचारला, तुम्हीच सांगा. मोबाईल हात घेऊन जायचं नाही किंवा ह्या सगळ्या नियम अटी हे सगळं कशासाठी चाललं आहे? तर तुम्ही रेकॉर्डिंग करू नये, तुम्ही काय करू नये, हे सगळ्या उद्देश दिसतेच सगळं. तर अशा पद्धतीनं आज आपण जी बघताय तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ह्या शहराची परंपरा, ह्या शहराची आदरणीय मोठ्या मालकांनी, औदुंबरांनी त्या ठिकाणी इथं ज्या पद्धतीनं आपल्याला ह्या शहराचा विकासामध्ये त्यांची मोठी कामगिरी आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन आदरणीय प्रशांत मालक आणि मी या निमित्तानं या शहराचा आम्ही विकास करतोय. आणि नक्कीच प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व नगरसेवक आम्ही सगळीजण या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करतोय आणि विकासासाठी कुठेही तुम्ही बोलवा, कुठेही हाक द्या, आम्ही त्या ठिकाणी येतो. दादा 2029 मध्ये अनेक उद्घाटन आता होणार आहे. आजची पुनरावृत्ती म्हणून तुम्ही आव्हान केलेलं आहे की तुम्ही चांगला वाक्य डायलॉग आपल्याला पायात पाय घालून त्याच्या हातात हात घालावा. तुम्ही हात पुढे करताय पण समोरचे तुमच्याच पक्षाचे असलेले माहितीतले हात आकडता घेत आहे. आमची इच्छा, आमच्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या परखडपणाने मांडल्या, मनात कुठल्याही गोष्टी ठेवल्या नाहीत. मला वाटतं कुठंतरी त्यांचा छोटासा स्वार्थ साधायच्या नादात त्या पंढरपूरच्या विकासाला कुठंतरी बाधा येऊ नये एवढंच या निमित्तानं कळकळीनं मनापासून वाटतं. फिरून आले की आता ठीक आहे, फिरून आले गेले हे सगळं जाऊ दे, आता ते बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्यायला नको. परंतु एवढीच इच्छा आहे याच्यामध्ये की जे काय ऐकायला मिळतं हे अतिशय निंदनीय. खरं म्हणजे नाना जरी असते तर त्या ठिकाणी घरातनं बाहेर काढले असतं, अशी परिस्थिती झाली असते. चला, धन्यवाद.